आणि परीक्षांमधील पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललंय। सार्वजनिक परीक्षा गैरप्रकारांना प्रतिबंध करणारे सुधारणा विधेयक आज लोकसभेमध्ये सादर करण्यात येणार आहे। केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह दुपारी 12 वाजता हे विधेयक सभागृहात मांडतील। विधेयकामध्ये पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांसाठी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची आणि 10 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे। शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळानं या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिलेली असून चर्चा पूर्ण झाल्यानंतर ते मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे। या सुधारणा विधेयकाचा उद्देश सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 मध्ये सुधारणा करणं हा असणार आहे। तर परीक्षा विधेयकावरती नेमकं कोण कोण बोलणार आहे ते देखील जाणून घेऊयात। तर सभागृहामध्ये आज हे विधेयक मांडलं जाईल। भाजपकडून बांसुरी स्वराज, त्याचबरोबर तेजस्वी सूर्या, हे आज या विधेयकावरती बोलतील। त्यानंतर तृणमूल काँग्रेसकडून शर्मिला सरकार, मिताली बाग तृणमूल काँग्रेसच्याच त्या खासदार आहेत। त्याचबरोबर तेलुगू देसमकडून लवू श्री कृष्ण देवरायालू हे या विधेयकावरती बोलतील। त्याचबरोबर शिवसेनेकडून महाराष्ट्रामधून डॉक्टर श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार सुनील तटकरे, त्याचबरोबर अपना दलच्या अनुप्रिया पटेल आणि लोजपाच्या अरुण भारती या देखील या विधेयकावरती बोलतील।